नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कथा, कविता, ललित लेखन, वैचारिक लेखन, लेखनातले कितीतरी प्रकार आपल्या समोर येतात आणि मग प्रत्येक वेळी असं वाटतं, की लेखक स्वतः आपली एक शैली घेऊन येतो आणि मग ती शैली आपल्याला वाचकांना आपलीशी वाटते. अशाच काही शैलींसह आजच्या काळातलं जे लेखन आहे ना, ते आपल्यासमोर समृद्ध होताना दिसतंय आणि त्यामुळे साहित्य रंगाचा प्रत्येक भाग आणि या प्रत्येक भागामध्ये विविध लेखकांची एक वेगळी शैली आपल्यासमोर उलगडते. आजही अशीच शैली उलगडली जाणार आहे लेखक आणि कवी यांच्याकडनं. आज निमंत्रित करूया साहित्य रंगाच्या आजच्या भागामध्ये लेखिका रश्मी कशेळकर रत्नागिरीहून आणि कवयित्री रेणुका महागावकर सोलापूरहून. दोघींचंही नमस्कार. अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. 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 साहित्य रंगाचा प्रत्येक भाग अशाच पद्धतीने वेगवेगळ्या लेखनातनं उलगडत असतो आणि या सगळ्याचा एक दुवा ज्याला म्हणता येईल त्या म्हणजे आमच्या निमंत्रक शिवसेना नेत्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या माननीय उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे यांना मी विनंती करते की त्यांनी इथे यावं. स्वागत आहे नीलमताई तुमचं. नमस्कार. नमस्कार. रेणुका महागावकर आणि रश्मी कशेळकर यांचं मी हार्दिक स्वागत करते. आणि आता एकदा नवीन वर्ष सुरू झालं गुढीपाडव्यापासून की मग सातत्याने महिनाभर आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव आणि कार्यक्रम सातत्याने असतातच. परंतु आपला साहित्य रंगाचा जो कार्यक्रम आहे तो उत्सव असोत किंवा नसोत आता जवळजवळ 1 वर्ष त्याला पूर्ण होईल आणि आपला हेतूच हा आहे की परिसंवादामध्ये किंवा कार्यक्रमांच्या मध्ये लेखकांची भेट झाली तरी वाचकांना खूप उत्सुकता असते की लेखकांना काय आवडतं हे समजून घ्यायचं. दुसरं, मराठी साहित्याचा इतिहास खूप मोठा आहे, पण विशेषतः अर्वाचीन मराठी साहित्याचं आपण जेव्हा चर्चा करायला लागतो किंवा मागे वळून पाहतो त्यावेळेला जे नामवंत सगळे लेखक आहेत गाजलेले, अगदी मग पु ल देशपांडे त्याच्या आधीपासून मामा वरेर 1980, 1990, 2000 असं करत 2026 ला पोहोचेपर्यंत जवळ-जवळ आता शतकाचा इतिहास म्हणायची वेळ आलेली आहे. आणि मग 2000 पासून म्हणजे विशेषतः उदारीकरण, आर्थिक उदारीकरण झालं, तंत्रज्ञानाचं महत्त्व वाढलं आणि अगदी जेन-झी पिढी म्हणणार नाही मी 2010 पासूनची, पण त्याच्या आधीपासूनच जे बदलाचे वारे सुरू झाले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण, त्याची बदललेली प्रतिबिंब आणि माणसाच्या भावना आणि बुद्धी याच्यामधलं एक सातत्याने चाललेलं द्वंद्व अशा बाबतीमध्ये बदलत्या जगाच्या कहाणी, बदलत्या जगाचं वास्तव हे वेगवेगळ्या प्रकारांनी मांडलेले साहित्य लोकांच्या पर्यंत अधिक पोचणं गरजेचं आहे असं वाटलं. आणि त्यातून जी तरुण पिढी वाचायला सुरू करते त्यांना तर त्यांच्या जगाशी जोडलं गेलेलं साहित्य असेल तर ते जसं आवडेल तसं जुनं साहित्यही आवडतं. तर मग अशा वेळेला साहित्य रंग हे आम्ही माध्यम तयार करायचं ठरवलं की जे YouTube वरती आपण ते कार्यक्रम घालायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये जे तुम्ही मांडता तर एकतर या माध्यमाचा फायदा असा आहे की शांतता असते. लेखक आणि आपणच चौघी मिळून जे काही बोलू तेवढंच वातावरण असतं, त्याच्यामुळे बाकीचं तिथे तसं व्यत्यय आणण्यासारखं कोणी नसतं आणि त्याच्यामुळे एक जो सूर लागतो त्या चर्चेमध्ये त्यातून वाचकांना तो अधिक भावेल असं वाटलं. दुसरं, अलीकडे विश्व मराठीचा सुद्धा विषय गेले 10-15 वर्ष वाढत चाललेला आहे आणि मराठी माणसं जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत आणि तिथल्या वेळा वेगवेगळ्या असतात. अशा वेळेला इथले परिसंवाद, इथले वाचन तेवढे त्या एडिशन्स अगदी वर्तमानपत्रात आलं तरी त्या पोचण्यापेक्षा त्यांना कुठल्याही वेळेला काय उपलब्ध होईल असे साहित्यविषयक कार्यक्रम असतील त्यामधून त्यांना कायम जोडून ठेवणं आपल्याला शक्य होऊ शकेल आणि म्हणून हे YouTube वरती आपण कार्यक्रम प्रकाशित करतो. त्याचबरोबर Facebook, Twitter यामधून आणि वर्तमानपत्रांना सुद्धा त्याची माहिती देत असतो आणि जसजसं काळ जातो तसं ते YouTubeचे व्ह्यूअर्स सुद्धा वाढत जातात आणि प्रत्यक्ष लेखकाला जरी भेटता आलं नाही तरी त्या पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढेल या दृष्टीने सुद्धा एक थोडक्यात म्हटलं तरी निदान परिचय अधिक प्रमाणामध्ये होतो. शेवटी आपण पुस्तकं तुमची कुठे मिळतील हे देखील विचारतो जेणेकरून ऐकणाऱ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचणं सोपं व्हावं. त्यामुळे आज रश्मी कशेळकर भुई रिंगण आणि
हे मॅजेस्टिक नी प्रकाशित केलेलं आहे पुस्तक. आणि अ, बाकीची जी त्यांचं सगळं पुरस्कार वगैरे पाहून सुद्धा भूय परमळ हे मौज प्रकाशनगृह म्हणजे एक अतिशय नामवंत म्हणता येईल अशा प्रकारच्या पुस्तकांनी च्या मधूनच त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि फार थोड्या लेखकांना असं भाग्य मिळतं. त्यामुळे समीक्षक सुद्धा जे आहेत त्यांचे, त्या समीक्षकांच्या नावाचा एक फार प्रभाव मराठी साहित्यावर आहे. त्यांची सुद्धा दखल त्यांची घेतलेली आहे. महावीर जोंधळे, कमलाकर नाडकर्णी, डॉक्टर अशोक कोळी, अनुराधा नेरुरकर. त्याचबरोबर त्या स्वतः रत्नागिरीला हे करत असताना ते 10 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि हे पुस्तक त्यांनी भुईरंगण हे पूर्ण पुस्तकच मी देवरुख इथल्या साहित्य महाविद्यालयाने कला शाखेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले. आणि लहान वयातच त्यामुळे तुमच्या साहित्याने चांगलाच पराक्रम केलेला आहे. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच. रेणुका महागावकर या एक सिद्धहस्त लेखिका तर आहेतच. BA, BEd पर्यंत शिक्षण झालेलं आहे आपलं. अनेक दिवाळी अंकात आणि अनेक वेगवेगळ्या लेखनामध्ये समाज प्रबोधन हा तुमचा आवडता विषय आहे. आणि पालकत्व आणि मानवी मूल्य याच्याबद्दल सुजाण पालकत्व त्याची अतिशय या कामाची गरज आहे. कारण आपण बघतो की आज महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना एका बाजूला रॅगिंग, एका बाजूला त्रास देणं, बुलिंग किंवा हॅरेसमेंट विद्यार्थ्यांना होणारी, अशांच्या बरोबरच मुलींना होणारी. अशाला पालकांच्या मध्ये सुद्धा ते बदल होणं गरजेचं असतं की पालकांना हे मुलांना काय होतंय हे लक्षात येणं. आणि बऱ्याच वेळेला अभ्यासाचा दबाव मुलांवर एवढा येतो की त्यामधून त्या मुलांशी बोलून मुलांचं सुधारणा असण्याबरोबर पालकांचं सुधारणत्व खूप आवश्यक असतं. आणि ते तुम्ही अतिशय महत्वाचं काम करता आहात. तुमचं कौतुक म्हणजे सोलापूरच्या 5 वर्ष सिनेट म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. आम्हाला सुद्धा काही वेळेला राजकारणात असतो तर राजकारणाची भीती वाटते. पण तुम्ही सिनेटवर 5 वर्ष काम केलंय म्हणजे रेणुकाताई बरंच तुम्ही त्याच्यामध्ये टिकून राहिलेले आहात त्या सगळ्या प्रवाहामध्ये. त्याच बरोबर साहित्य परिषदेच्या शाखा दक्षिण सोलापूर याच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यरत आहात. महिलांनी अध्यक्षपद स्वीकारलं पाहिजे याच भूमिका माझी सुद्धा आहे. आणि त्यामुळे मला त्याचं विशेष कौतुक वाटतं. बालसुधारगृहातील वंचित मुलांना ज्ञानदानाचं कामही तुम्ही करताय. आणि सोलापूर हे ट्रॅफिकिंग, मुलं गायब होणं, ट्रान्झिट रेल्वेचं स्टेशन असल्यामुळे कर्नाटकातून किंवा डायरेक्टली हैदराबादहून येणारी मुलं तिथे उतरवणं, इथली मुलं तिथे जाणं, असा तो खूप ट्रान्झिट पॉइंट आहे की ज्या ठिकाणी मुलं गायब होतात. आणि अँटी ट्रॅफिकिंग म्हणजे मुलांचा व्यापार होऊ नये म्हणून सुद्धा सोलापूरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर किणीकर आहेत आणि बाकीचे जण जे काम करतायत. बेथ म्हणून काम करत होते भारतीय विद्यापीठाच्या समाजशास्त्र याच्याबरोबर त्यांच्यावर आम्ही काम केलेलं आहे. आणि त्यामुळे आपला कामाचा सुद्धा धागा एक जोडला गेलेला आहे. त्यामुळे रेणुकाताई तुम्ही कविता वाचणार आहात आणि रश्मींच्या वेगवेगळे लेख आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते लेख किंवा मी म्हणून कथा असाव्यात त्या. कारण काही वेळेला येताना 2-2, 3-3 पानं येतात तर ती ऐकल्यावर काही वेळेला लक्षात येतं की पूर्णपणाने एक ललित लेख आहे आणि एक कथा आहे. एक कथा आणि एक ललित लेख आहे. तर आपण कार्यक्रमात सुरुवात करूया. अगदी हो. नीलमताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे यांचं दोघींचंही काम असं आहे की त्या कामातनं सुद्धा त्यांनी त्या व्यक्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे लेखन आहे ते वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येणार आहे. रश्मीताई ह्या खास कोकणातल्या आहेत आणि तो सगळा कोकणातला जो बाज आहे तो त्यांच्या लेखनामध्ये आलेला आहे आणि त्यातनंच त्यांचा पहिला ललित लेख त्या आपल्या समोर सादर करणार आहेत. भुई परमळ म्हणजे त्या पुस्तकाचं नावही खूप सुंदर आहे आणि वेगळं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो ललित लेखही वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर येईल. कढतवणी असं नाव आहे. आता ह्याचा उच्चार नेमका कसा तो मला वाटतं रश्मीताई तुमच्या बोलण्यात आमच्यापर्यंत येईल. रश्मीताई. ओके. कडतवणी म्हणजे कडतवणी म्हणजे गरम गरम चहा. आणि तो माझ्या भुईपरमळ मधला लेख आहे. मी त्यातला सारांश घेतलाय थोडासा 7 मिनिटाचा. तो मी वाचते. सुरुवात करते. ओके. कडतवणी. माडांच्या सळसळत्या सावळातून खाली येऊन पायांना चटके देणारं रणरणतं ऊन असो, थंडीच्या महिन्यात फक्त फाटपटीला डोकावणारी थंडी असो की प्रचंड पावसाचे 4 महिने असो, आमच्या वाडीतल्या घरांनी दारी आलेल्या पै पाहुण्यांचं स्वागत सदा सर्व काळ चायने केलं. ही तर चाय घेत गो वगैरे प्रश्न विचारण्याचा शिष्टाचार अगदी अलीकडे इतरांचं पाहून आला.
नाहीतर पाहुणा व बसून थोडा वेळ झाला की पेल्यातून चाय पुढ्यात येतेच. त्या पाहुण्याबरोबर अख्खं घर चाय पितं, अगदी नकावडं पोर सुद्धा. चाय पिण्यासाठी पाहुण्याची गरज नसते. शेजारी पाजारी वाटेचा वाट सरवू वळीत येऊन बसला की चाय येते आणि गजाल रंगते. चायचं टोप वायलावर उकळत नसेल तर चुलीच्या पाटणावर तयार असलेली चाय गरम करायचं काम बाकी असतं. गावठी औषधवाल्यांकडे काड्याचं पातेलं जरा तरी उजळ असेल, पण ह्यो चायचो टोप खयच्या धातूचो बनवलेलो असा हे सांगण्यास एक पेलो कडक चाय बक्षीस. आमच्याकडे घरी भांडी घासणे, कपडे धुणे यांच्या पाळ्या लावलेल्या असत. मी मी चायचो टोप घासत असे म्हणजे आपटत असे, पण त्या पितळी जाड टोपाला कधी धाड भरली नाही. आमच्या म्हातारीसारखं ते दणकट पातेलं. याच महामायेच्या हाताखाली आम्ही चाय शिकलो, ते सासरी गेल्यावर आम्ही माहेरचं नाव काढण्यासाठी. चाय करूची म्हणजे त्यात शिकण्यासारखं होतं काय? पण आम्ही असू दुसरी तिसरीत जेव्हा आम्ही चायसाठी चूल पेटवली, हाताना न पेलणाऱ्या टोपात पाणी ठेवलं आणि आधण आल्यावर त्यात साखर बुक्की टाकली. चांगली रटारट उकळल्यावर तोंडावर येणारी वाफ झेलत पंचाच्या फडक्याने गाळली. 9 टाकभर दुधाने रंगवून काळपटच ठेवली आणि चायने भरलेले पेले न डचमळता घरभर फिरून प्रत्येकाला दिले. बऱ्याचदा त्यात आलं टाकलं आणि कधीतरी वेलचीची सालं. आजी, मोठी काकू, काका या सगळ्यांच्या चायची मैफल जमी. वाडीतली चायची भोगती माणसं आमच्या घराशेजारच्या पांदलीतून जाता येता दिसली की, गो ये, वाळ चाय ठेवतय, ये तरी, जाशीत म्हणून आग्रहाने बोलवलं जाई. काही माणसं, काय गे सोनारणी, चाय ठेवलं काय, असं विचारत पाठच्या दाराने मागच्या पडवीत येऊन बसत. आमची आई दिवसभराचा हिशोब करे आणि म्हणे, अक्को दिस त्या चायत बुडालो. ह्यो इलो चाय ठेव, तो इलो नी चाय ठेव. दिसभर टोप तरी 4-5 टोप तरी चाय केलंय. आमचा मालग्या गाबतीड आनंदवाडीतून टोपलीभर मासे घेऊन आमच्या वाड्यात एंट्री टाकत असे की आमची आई चायचो टोप चुलीवर चढवायची. बाबा सांगायचे, होय तो चायचो पेलो सुद्धा निकाऱ्यावर तापोसो ठेव. त्या पेल्यात आई चहा कडत चाय करायची. तेव्हा कुठे मालग्याला ती चाय प्याल्यासारखी वाटे आणि ती सुरी पाजळून मासे साकटायला घेई. कोकणी माणूस पक्का चायवाला, चायबाज. पण या बाबतीत जरा वेगळं वागणं दाखवून दिल्याशिवाय तो कोकणी नव्हे. वेंगुर्ल्या तालुक्यातलं गाव मातोंड. या गावात चाय विकली जात नाही, म्हणजे ह्यांच्या देवात चायची टपरी चलत नाही. मात्र या गावात कोणाच्या तरी घरी चायने स्वागत होतं. कोकणातलं चाय पाजणारं गाव. चायच्या चवीसाठी घर आपलीशी करायला आवडणाऱ्या माझ्यासारख्याला ही प्रथा आवडलेलीच आहे. फक्त या महागाईच्या दिवसात पाहुण्याने चायपूड साखरेची भेट न्यावी आणि ही प्रथा चालू ठेवावी. शेवटच्या घटका मोजत असलेल्या कोकणी माणसाला कडतवणी पाजल्याच पाहिलंय. त्या क्षणाला त्याचा जीव डोळ्यात जमा होतो आणि तो कुडी सोडायला तयार होतो. स्वर्गवासी झालेल्यांसाठी त्याच्या आवडीची एखादी गोष्ट वर्षभर सोडताना नातलग दारू सोडतो, तंबाखू सोडतो, मासे सुद्धा सोडतो, पण चाय नाही. धन्यवाद. हे खरंय की चहा फार कमी लोक सोडतात. चहा वाले तर चहा सोडत नाहीत खरं म्हणजे. पण ती चहा आणि उकळणारा चहा हे सगळं वर्णन रश्मिताई तुम्ही जे केलं ना, हे घरोघरी जो चहा उकळत असतो अनेक घरांमधनं, तो अगदी आमच्या डोळ्यासमोर आला. आणि त्या चहानेच एकमेकांचं नातं जे आहे ते जोडलेलं आपण पाहतो. आणि खरंच आहे ना, आपण म्हणतो तसं एकमेकांसाठी या गोष्टी असतात. आणि मला वाटतं रेणुकाताई, तुमच्या तर कविता संग्रहाचं नावच तुमच्यासाठी असं आहे. त्यामुळे आमच्या असलेल्या या कविता तुमच्या ज्या आहेत त्या तुम्ही आता सादर कराव्यात अशी मी विनंती ओके, चालेल. ओके. नमस्कार. आताच जागतिक कविता दिन सादर झालेला आहे
आणि सगळ्यांना कविता दिनाच्या शुभेच्छा देते. आज मिती ग्रुपतर्फे साहित्य रंग हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सर्वप्रथम त्या आयोजिका माननीय नीलमताई आणि माननीय उत्तराताईंचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला साहित्य रंगसाठी माझी निवड केलेली आहे. आणि रश्मीताई यांनाही माझा नमस्कार. तर माझी पहिली कविता मी सादर करते. कवितेचं नाव आहे संवाद. आपल्याला माहिती आहे की आपण म्हणतो की आपण इंटरनेटनी सगळे जगाशी जोडलं गेलोय, परंतु खरं सांगायचं तर आपल्या घरातला संवाद मात्र खूप कमी झाला. घरातलाच काय की इतरांशी सुद्धा आपला संवाद खूप कमी झाला. आणि ही जी कविता आहे त्यामध्ये आई आणि मुलीचा जो संवाद आहे तो मी या कवितेतून सादर करते आहे. किती खर्च केलेस? आईने अचानक मुलीला प्रश्न विचारला. किती खर्च केलेस? आईने अचानक मुलीला प्रश्न विचारला. ती गडबडली. खर्च? कसला खर्च? कुठला खर्च? अगं मी घरातच आहे ना आज, ती जराशा चिडक्या आवाजातच बोलली. आई हसली तिच्या त्रासिक चेहऱ्याकडे पाहून. हळूच तिच्या शेजारी जाऊन बसली. म्हणाली, अगं मी पैशांच्या खर्चाबद्दल नाही बोलते. मी बोलते ते तुझ्या मोबाईल वापराविषयी. किती वेळ नाही तर किती तास तू मोबाईल घेऊन बसलीस पाहत. किती वेळ खर्च केलास ना कुठं जाणं ना बोलणं कुणाशी. अशी कशी गही तुमची पिढी? ना विचारपूस कुणाची ना सहभाग कशात, सतत रमता त्या मोबाईलच्या जगात. आता लक्षात आले तिला तिच्या नाराजीचे कारण. तिने मोबाईल बाजूला ठेवून तिची चूक समजून घेतली. तिची चूक मान्यही केली. घरात असूनही आई आजीशी ना बोललो ना संवाद. तिने पटकन आईचा हात हाती घेतला आणि बाहेर अंगणात आजी शेजारी बसवलं. आता तिघींच्या गप्पांना चढला रंग आणि नकळत अंगणातली तुळसही रमली त्यात. तुळस मी हा मुद्दाम यासाठी हा शब्द वापरला कारण तुळस म्हणजे संस्कारी घर. आणि या कवितेमध्ये आई, मुलगी आणि आजी अशा 3 पिढ्या एकत्र आलेल्या आहेत. त्यामुळे मला ह्या कवितेमध्ये या तिन्हींचा उपयोग खूप छान करता आला. अंगणातील तुळसही रमली त्यात. निदान तिला तेवढ्या पुरतं तरी वाटून गेलं, मोबाईलपेक्षा आजी छान. दुसरी एक कविता आहे फुटपाथवर उभा असलेला मुलगा आणि तो त्या समोरच्या दुकानामध्ये मिठाईचं, रस्त्यावरचं दुकान आहे मिठाईचं, त्या मिठाईच्या दुकानाकडे तो जेव्हा बघतो तेव्हा त्याला काय वाटतं हे या कवितेमध्ये मी सादर करणार आहे. फुटपाथवरचा तो पोरगा केविलवाण्या नजरेनं मिठाईच्या दुकानाकडे ताटकळत उभा होता. फुटपाथवरचा तो पोरगा केविलवाण्या नजरेनं मिठाईच्या दुकानाकडे पाहत ताटकळत उभा होता. मिठाईवर बसणाऱ्या माशांना हकलता दुकानदारही दमला होता. पण माशांना मिठाई खाण्याचा मोह सुटतच नव्हता. जितक्या जिद्दीनं दुकानदार माशा हकलत होता तितक्याच जिद्दीनं माशांना मिठाईवर ताव मारण्याची जिद्द होती. तो पोरगा कितीतरी वेळ हा खेळ पाहत होता. या माशा त्याला भाग्यवान वाटत होत्या. ही जी ओळ आहे ती खूप भावस्पर्शी आणि खूप महत्वाची या कवितेमधली, की या माशा त्याला भाग्यवान वाटत होत्या त्याच्या भाग्यापेक्षा. दुकानदारानं या जिद्दी माशांच्या उपद्रवापायी एक छानसं काचेचं कपाट करून घेतलं. आता तो पोरगा अन माशा दुकानाबाहेर आसुसलेल्या नेत्रांनी मिठाईचं दर्शन घेत आहेत. माझी तिसरी कविता आहे खरवड हा शब्द खूप जुना आहे. मला माहित नाही की नवीन पिढीला हा शब्द माहीतही असेल की नाही. त्यांच्यासाठी हा खूप अनोळखी शब्द असणार आहे. पण ही खरवड कुठल्या कुटुंबामध्ये केव्हा वापरायची आणि मग त्यावेळची कुटुंब पद्धती आणि आता झालेलं कुटुंबाचं विभाजन हे या कवितेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलाय.
कविता सादर करते. खरवड आठवते तुम्हाला? पहिल्यांदाच मी कवितेत प्रश्न विचारलाय. खरवड आठवते तुम्हाला? जराशी तांबूस, कधी काळसर, पातेल्याच्या बुडाशी घट्ट बसलेली. कधी काळसर पातेल्याच्या बुडाशी घट्ट बसलेली, जणू तिचं जुनं नातं त्या पातेल्याशी. जणू तिचं जुनं नातं त्या पातेल्याशी आणि पातेल्यातील त्या अन्नाशी. जेवताना अंगत पंगत करून घरातील सर्व बच्चे मंडळी एकत्र गप्पात रंगत जेवायची. जेवताना अंगत पंगत करून घरातील सर्व बच्चे मंडळी एकत्र गप्पात रंगत जेवायची. आई, आजी, काकू वाढायला असायची. किती छान होतं तेव्हा. आई, आजी, काकू वाढायला असायची. कितीही गच्च पोट भरलेलं असलं तरी खरवड खाण्यासाठी मात्र आम्हा भावंडांमध्ये भांडण व्हायची. कितीही गच्च पोट भरलेलं असलं तरी खरवड खाण्यासाठी मात्र आम्हा भावंडांमध्ये भांडण व्हायची. आजी थोडी थोडी खरवड देऊन सगळ्यांना खुश करायची. आजी थोडी थोडी खरवड देऊन सगळ्यांना खुश करायची. आजीचे मऊ हात, आईचं वात्सल्य, काकूचा प्रेमळपणा. खूप छान ओळी आहेत या कवितेतल्या. आजीचे मऊ हात, आजीचे वात्सल्य, काकूचा प्रेमळपणाही त्या पातेल्यातच खरवडीसारखा चिकटलेला असायचा. आता परिस्थिती बदलली. घरातच माणसे बोटांवर मोजण्या इतपतच राहिली. ना जेवणाची अंगत पंगत, ना जेवणाची रंगत, ना आई आजीचं ना आई आजी काकूचं घरात एकत्र राहणं. आणि खरवड तर गायबच झाली. कारण स्वयंपाकघरात आता सगळी नॉनस्टिक भांडी आली. तळाशी आता काही चिकटतच नाही. अगदी नाती सुद्धा तशीच झाली. धन्यवाद. अगदी खरं आहे. बदलत्या काळाचं रूप म्हणजे स्त्रीला तिच्या घरातल्या भांड्यांमध्ये सुद्धा कसं दिसतं हे खरं तर तुम्ही जाणवून दिलं. आणि कुठेतरी एकत्र घरात राहिलेली अशा ज्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत ना त्या तुमच्या या कवितेमधनं जाणवतात. आणि जे एकत्र घरात राहिलेत त्यांना त्यांची पार्सलचा जमाना आहे, त्यामुळे ही मजाच नाहीये. अगदी आणि त्यामुळे त्यांना जे एकत्र राहिलेत त्यांना त्यांची आजी, काकू, मावशी, हे सगळे मंडळी त्यांना. आणि रेणुकाताई तुमच्या या कवितेमध्ये जशी आजी आहे ना तशी रश्मीताईंच्या पुढच्या कथेमध्ये एक नानी आहे. आणि ती नानी त्यांना कशी आठवते हे त्यांनी त्यांच्या कथेमधनं मांडलंय. कमळगंध नावाची कथा आहे. दिवाळी अंक मौजेचा जो दिवाळी अंक होता या दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झालेली आहे. तर मला वाटतं रश्मीताई तुमची नानी आता आम्हाला कशी आठवते ते आपण बघूया. कमळगंध. आज मी नानीच्या खोलीत दुपारची आडवी झाले होते. त्यांचं ते पहिलं कपाट आजही आहे. तिला जाऊन जास्त वर्ष नाही झाली. आम्ही 5 वर्ष सांगतो तेव्हा ऐकणारा डोळे विस्पारून इतका काळ गेल्याचं आश्चर्य व्यक्त करतो. त्या या घरात वावरताना दिसतात. काहीही करताना त्या ऐकू येतात. हे बोललं तर भुताटकी म्हणतील, पण मी नानीला ऐकत आले आहे या घरात आल्यापासून आणि आत्ताही. आईपेक्षाही मायेनं माझी काळजी घेणारी नानी सतत जवळ असते. मुरगळलेला पाय जमिनीला टेकता येत नव्हता म्हणून मी एकदा इथे येऊन राहिले होते. गावात कुणाकडे तरी चिव्याच्या कुबड्या होत्या. त्याच्याकडे कुबड्या होत्या ती फडतरेवाडी लांब डोंगरात. त्याने त्या दिल्या असत्या, पण आणायला जाणारा फक्त जातोय म्हणे आणि त्यानं न आणल्याचं काहीतरी कारण सांगे. 3ऱ्या दिवशी मागच्या खळ्यात सकाळी ठोकाठोकी ऐकू आली. सुतार आला होता आणि वरच्या दाबल्यातल्या हिरव्यागार काचेसारख्या चकचकीत चिव्याच्या काठ्या त्याच्या समोर होत्या. कुबड्या तयार झाल्या. मी चालती फिरती झाले. त्या काळात नानीने खूप केलं माझ्यासाठी. खूप दुखतंय काय ग? झोप येत नाहीये? हे डोक्यावर हात फिरवत विचारणारी नानी आजही अपरात्री आठवते. अनेक आजारपण, कडक डोहाळे, बाळणपण या काळात तिचाच तर आधार होता. ती असताना आम्हा जावांच्या घरातला वावर अगदी मोकळा ढाकळा असे. बंधने येत ती सासवांच्या राज्यात.
एकदा नानी ऐकत नाहीत याची खात्री करून आमच्या कुचाळक्या चालू होत्या. त्या कुठून आल्या काय माहीत. म्हणाल्या, अगं हे असलं आपल्या देवादिकात ऋषीमुनींच्यात घडलंय. त्यांनी तर जप तप केले, अनेक सिद्धी मिळवल्या. आपण तर माणसं, अस्सल विकार वासना असलेली. तरी आपण खूप संयमी म्हणूया, संस्कारीही. त्या जोरावर सावरलं आपण आपल्याला. पण आपल्या मनात दुसऱ्या पुरुषाचा विचार येतच नाही, कधी आलाच नाही, हे म्हणणं ढोंगीपणाचं आहे. ते ओळखायला अंतर्ज्ञानी कशाला हवं. अशी ही आमची नानी. ती गेल्यानंतर मी तिची वापरलेली पातळं घेतली. आठवण म्हणून दागिना मिळण्यात तिच्याकडे काही शिल्लक नव्हतं, ते तिने जिवंतपणेच सांगितलेलं. आणि त्यातही मी चुलत नाचून मला तिची माया मिळाली, हे माझं भाग्य. जाऊ म्हणाली, गोधडी घालायला हवी. मी नव्हते घालणार गोधड्या, भेसळ नको होती मला. मी ती पातळं तशीच पांघरणार होते. नानी गंधवेडी होती. नानीचं नाक हा आश्चर्याचा विषय होता. ती सांगत राहायची गंधाबद्दल, वासाबद्दल आणि दुर्गंधीबद्दलही. मला फुलांचे गंध येत आणि फार फार तर अत्तराचे. नानीने मला नाक पण दिलं. आमच्याकडे बाबी यायचा. त्या घरात गेला तेव्हा तो असेल 60चा. तरीही बाबी म्हटल्यावर मला पिळदार शरीरच आठवतं. नानीच्या हाताशी अनेक माणसं होती, त्यातला हा विश्वासू. नानी त्याच्यासाठी पोपळं बाजूला करून ठेवायची. तो कधी माझघरात आला नाही. तशी ही गडी माणसं कधी आमच्या माझघरात आली नाही. पण नानीने अगदी घरातलं काम काढलं तर हा आत वावरायचा. एकदा नानी म्हणाली, हा बाबी आल्यावर कसला वास येतो, ओळख बघू. मी त्याच्या जवळच होते बराच वेळ, पण नाकाला काही जाणवेना. उलट माझं झालं काय की मी त्याला कसला वास येत असेल याचा अंदाज बांधू लागले. आणि काम करणारा बाबी म्हटल्यावर घाणेरड्या वासांचा विचार करू लागले. त्यात तो वास हरवून गेला, हे मला नंतर नानीशी बोलताना जाणवलं. मी या बाबीच्या बाबतीत सगळे हगामुताच्या वासाचे संशय घेतलेले आणि विचार करून तेच मला यायला लागलेले. या बाबीला येणाऱ्या गंधाचा शोध मला गाभाऱ्यात सापडला, परंतु खूप अभ्यासानंतर. प्रत्येक माणसाला स्वतःचा वास असतो. प्राणी तो चटकन ओळखतात. आपणही ओळखू शकतो, पण आपलं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. त्यासाठी डोळे व कान बंद ठेवायला हवेत, मग तोंड आपोआप बंद होतं. नानी सांगायची. तिने मला बरीच माणसं अशी दाखवलेली. तिने त्यांना वासावरूनच या घरात घेतलेलं की काय असं वाटे. पुरुषाला मादक गंध असतो काय? होय, मादक म्हणजे काय हे जिचं तिलाच कळेल. गंधाने गंधाळण्याची सहज गोष्ट आहे ती. पण ती मदन भाषा. प्रथम त्याचे डोळे चटकन बोलतात, त्यामुळे लक्ष विचलित होतं. होकार नकार या निर्णयात त्या गंधाची दखल घेणं राहून जातं आणि हा गंध आपलं काम करतो. पण श्रेय दुसऱ्याच इंद्रियाला मिळतं. माणसाच्या या गंधानुभवासाठी मी गावी जाऊन राहते, असं बरीच वर्ष सातत्याने चाललं. कमळगंध मधला हा छोटासा तुकडा इथे संपवते. मिती ग्रुप माननीय नीलमताई गोरे यांचे मी आभार मानते. खूप छान रश्मिताई. कोकणातली घरं आणि अगदी ओटी पडवी माझघरापर्यंत नेणं, हा सगळा प्रवास तुम्ही ह्या कथेमधनं आणला. आणि खरोखरच कोकणातली घरं अशी आहेत. मी स्वतः कोकणातली आहे, चिपळूण रत्नागिरी इथेच वावरलेली आहे. त्यामुळे लहानपण, त्या सगळ्या आठवणी या निश्चित आहेत. पण अर्थात हा कमळगंध त्याचा एक वेगळाच म्हणजे वेगळाच विचार खरं तर यातनं मिळाला. आणि हा गंध वेगळ्या पद्धतीने त्या नानीने मांडला, हे खरं तर आश्चर्य वाटलं मला ऐकून. नाही, दुसरं बरंच वेळ वाटतं की स्त्रियांचं आणि हा, ग्रामीण भागातल्या स्त्रियांचं वास्तव हे फक्त संस्कार, तुळशी, त्या देवापासचा दिवा याच्या पुरतंच असतं का काय. पण
एक नेहमीची चौकट सोडून खरंय. सहजगत्या प्रवेश रश्मीने केलेला आहे त्या विषयामध्ये आणि खरं. खूप संयत पद्धतीने केलेला आहे. आपण अगदी. बोलू परत शेवटी त्याच्यावरती. येस, सुरू करूया. नक्कीच, नक्कीच. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ह्या सगळ्या आठवणी आहेत ना आपल्या हृदयात आपण साठवलेल्या असतात. मनात एक कप्पा असतो आणि त्याच्यामध्ये साठवलेल्या असतात. मला वाटतं रेणुकाताई तुमच्या हृदयस्थ हा जो तुमचा येणारा कविता संग्रह आहे त्याला देखील आमच्याकडनं खूप शुभेच्छा आणि अशाच काही हृदयस्थ कविता तुमच्याकडे आणखीन आहेत त्या आम्हाला आता ऐकायच्या आहेत. रेणुका. चालेल. येस, हो. नमस्कार. पहिली कविता आहे आरसा. आरशामध्ये बघायला कुणाला आवडत नाही, अर्थात सगळ्यांनाच आवडतं. पण आरशाचं वैशिष्ट्य काय की तो आपल्याला आपलं खरं खरं रूप दाखवतो. फक्त खरं रूप दाखवतो म्हणजे फक्त बाह्य रूप दाखवतो, अंतर रूप जे आहे ते दिसत नाही. म्हणून एक स्त्री म्हणून ही एक कविता मी सादर करते. स्त्री विषयीची कविता आहे. कवितेचं नाव आहे आरसा. रोज आरशात बघते, रोज आरशात बघते, आजही तशीच अगदी पूर्वीसारखी. रोज आरशात बघते, आजही तशीच अगदी पूर्वीसारखी. तोच नक्षा, तोच तोरा, तेच बाईपण माझ्यात. तोच नक्षा, तोच तोरा, तेच बाईपण माझ्यात. पण या बाईपणाची पूर्वीपासूनची अपमानित वेदना आतल्या ठणकते आहे आजही. त्याचे काय? पण याच बाईपणाची पूर्वीपासूनची अपमानित वेदना आतल्या आत ठणकते आहे आजही. त्याचे काय? ती कशी दिसेल आरशात? जी घुसमट, अस्वस्थता आहे आतल्या आत, त्याचे काय? या प्रश्नांना मग मीच गप्प करते. या प्रश्नांना मग मीच गप्प करते. बाई ग, आरशात दिसतं ते फक्त बाह्यरूप. बाई ग, आरशात दिसतं ते फक्त बाह्यरूप. आणि अंतर्मनाचं काय घेऊन बसलीस? आणि अंतर्मनाचं काय घेऊन बसलीस ते तर देवालाही कळले नाही. ते तर देवालाही कळले नाही. या अंतर्मनाचा शेवट, या अंतर्मनाचा शेवट आपल्या बरोबरच, या अंतर्मनाचा शेवट आपल्या बरोबरच, कुणाला काहीही न बोलता, कुणाला काहीही न बोलता. दुसरी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे बयो. ही कविता जी आहे, आपल्याला माहिती की दुष्काळामध्ये खूप शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि पेपरमध्ये त्याच्या खूप बातम्या येत होत्या. पण आणि तेव्हा वाईटही वाटत होतं की शेतकरी आत्महत्या करतात ते कसं होणार, काय होणार त्यांचं. तेव्हा एक स्त्री म्हणून मला असं वाटलं की शेतकरी आत्महत्या करतो, पण एकाही स्त्रीची आत्महत्या केल्याची बातमी तेव्हा आलेली नाही. मग ती स्त्री काय म्हणत असेल ते मला सांगायचं, ते या कवितेतून सांगते. आणि कवितेचं नाव आहे बयो. बयो, खरं तर आत्महत्या तू करायला हवी होतीस. बयो, खरं तर आत्महत्या तू करायला हवी होतीस. कर्जाचं ओझं तुझ्याही डोईवर होतच ना. कर्जाचं ओझं तुझ्याही डोईवर होतच ना. पण तू संसार वेडी हलाखीतही नेटानं संसार करत आलीस. त्याची अर्धांगिनी होऊन त्याच्यासोबत हा लपेष्टा तूही भोगल्यास. त्याची अर्धांगिनी होऊन त्याच्यासोबत हा लपेष्टा तूही भोगल्यास, स्वतः अर्धपोटी राहून. घरादाराला तृप्त ठेवलीस तरीही कर्जानं खचून तो जग सोडून गेला. तो जग सोडून गेला, तुला एकटीला सोडून. पण तुला नाही वाटलं का ग कधी त्याच्या अगोदर आपणच जावं, संसाराचं वेड त्याला द्यावं. आणि आपण सौभाग्य अलंकारासह जावं. पण आता तू हिमतीनं तोंड देत आहेस गावाला, पोलिसांना, शासनाला. आता तू हिमतीनं तोंड देत आहेस गावाला, पोलिसांना आणि शासनाला. माय काय म्हणू तुला, दुर्गा, अन्नपूर्णा की कालिका. काय म्हणू तुला, दुर्गा, अन्नपूर्णा की कालिका. कारण पुढचा खडतर प्रवास तुझ्या एकटीच्याच वाटेला. म्हणूनच वाटतं वंदन करावं तुझ्या चंदनासम झिजण्याला आणि तुझ्या खडतर प्रवासाला. यानंतरची एक कविता आहे, निसर्ग कविता आहे. मला निसर्ग खूप आवडतो आणि निसर्ग आपल्याला नेहमी देत असतो. तो नेहमी देणाऱ्याच्या भूमिकेत असतो आणि मनुष्य हा असा प्राणी आहे की तो नेहमी घेत असतो. म्हणून झाड व्हावंसं वाटतं ही कविता सादर करते.
एका झाडानं कधी दुसऱ्या झाडाची फुलं उसनी घेऊन स्वतःला सजवताना पाहिलंय? एका झाडानं कधी दुसऱ्या झाडाची फुलं उसनी घेऊन स्वतःला सजवताना पाहिलंय? एका झाडानं कधी दुसऱ्या झाडाला त्यांच्या फुलांचा सुगंध चोरताना पाहिलंय? एका झाडानं कधी दुसऱ्या झाडाला पाहून जागेसाठी अडवाआडवी करताना पाहिलंय? एका झाडानं कधी दुसऱ्या झाडाशी त्याच्या पाना फुलांचा सडा माझ्या अंगणात का पडला म्हणून गोंधळ घालताना पाहिलंय? एका झाडानं कधी दुसऱ्या झाडाच्या मुळावर घाव घालताना पाहिलंय? एका झाडानं कधी दुसऱ्या झाडाचं अस्तित्वच झिडकारताना पाहिलंय? नाही ना, नाही ना. म्हणूनच मला झाड व्हावंसं वाटतं. मला झाड व्हावंसं वाटतं. धन्यवाद. वा, निसर्गाशी संवाद नक्कीच सुंदर होता, पण त्याच्याच बरोबरीने बाकीच्याही कवितांमधनं खरोखर तुमच्या मनातल्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या कवितेमधनं अतिशय सुंदर उतरल्या आहेत. नीलमताई, आज या दोघींच्याही लेखनातनं जे पडसाद तुमच्या मनात उमटलेत ते आम्हाला ऐकायला आवडतील. नीलमताई. आता रश्मीच्या दोन्ही ज्या त्याने लेख वाचले, एक लेख आणि एक कथा, त्याच्यामध्ये कडतवणी आणखीन नानी दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण अगदी आहेत. आणि चहाचं खरं तर आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेला आहे आणि काळानुसार चहा पण बदलत गेला, माणसं बदलत गेली. चहा म्हणजे त्यानिमित्ताने माणसाच्या मनामध्ये एकमेकाशी जे बोलायचं असतं, व्यक्त करायचं असतं, त्याचं ते निमित्त असतं. आणि जो अनौपचारिकपणा रश्मीने सगळ्या गावाकडचा मांडला त्या चहाचा, तो करण्याची पद्धत सुद्धा, तर बऱ्याच वेळेला आपण जसं आपलं काय म्हणायचं बदल होतो, क्लास बदलतो असं म्हणायला हरकत नाही, की आपण क्लास, हायर मिडल क्लास असं जसं जातो तसं चहाची आवड निवड रंगरूप सुद्धा बदलत जातं. आणि त्याच्यामुळे चहातून ते व्यक्तिमत्व जे काही त्यांनी उभं केलंय कडतवणीमध्ये, तर मला खूप वेगवेगळ्या प्रकारचे चहा आले समोर. आणि तर तुला आठवत असेल आपल्याकडे लेखक काही आले होते, तर त्यांनी पुण्यात चहा अमृत तुल्यचा त्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं, दुकानात बसल्यावर कसं वाटतं कोणी, किंवा आणि रत्नागिरीचेच ते लेखक आहेत, मला आता नाव एकदम पटकन लक्षात मला पण पटकन नाव नाही आठवते. बरोबर. परंतु ते एक आहे. आणि नानी जी आहे ना, भांडी पण बदलत जातात ना नीलमताई, जसं तुम्ही म्हणालात ना की क्लास बदलत जातो, त्यांनी ज्या पद्धतीने चहा उकळतोय ते वर्णन केलं, आपली चहाची भांडी पण बदलत जातात. चहाची भांडी बदलतात. दुसरं त्याची आवड, प्रत्येकाला तो चांगला वाटला पाहिजे ना चहा जो आहे तो. आणि त्या दृष्टीने अतिशय सूक्ष्म अशी निरीक्षणाची ताकद आहे रश्मीमध्ये. आणि ते तिने साध्या सरळ शब्दांमध्ये जे लिहिलंय, आणि मला वाटतं वेळेच्या अभावी तिने काही भाग गाळलेला आहे, वाचताना लक्षात येतं की त्या चहाकडे पोचेपर्यंत आपण त्यांच्या मैफिलीत कधी जाऊन बसलो हे लक्षात येत नाही. दुसरं मला दोघींच्याही लिखाणात एक दिसतंय की कायम आपलं मन एक लहानपणच्या गोष्टींमध्ये जास्त रमलेलं असतं. आणि एका पॉइंट नंतर किंवा एका मर्यादेनंतर असं वाटायला लागतंय सारखं कुणाला सांगायचं. म्हणजे मग घरात जो 24 तास असेल, मग पती आहे किंवा मुलं आहे किंवा मैत्रिणी आहे, तर त्यांना पण तेच आपण सांगितलेलं असतं काही वेळेला. पण तरी पण ती आठवण इतकी मधुर असते ना, की कायम त्या गाभोळ्या चिंचेसारखी आपल्याला ती आठवत असते आणि आपल्या बरोबरच जगत असते. आणि त्या दृष्टिकोनातून नानीचं जे त्यांनी व्यक्तिमत्व सगळं मांडलेलं आहे, म्हटलं तर थोडं बोल्ड, पण रश्मीला लिहिताना कुठला दबाव नाहीये असं मला दिसतं. म्हणजे नाहीतर एखाद्या वयाने बद्दल काही लिहायचं असतं म्हणजे थोडी भीती वाटते काही वेळेला, की कान बळेल आणि हे काय शिकलीस का माझ्याकडून असं वाटेल कधीतरी, पहाटे म्हणते असं. तर तसं न वाटता तू लिहिलेलं आहेस. आणि काल्पनिक पण असू शकतं काही अनेक गोष्टी, पण त्यातला गंध जो आहे ना, तो खरंच एक वेगळा अतिशय संवेदनाशील आणि एक फार सूक्ष्म असा अनुभव तू मांडलेला आहेस त्याच्यामध्ये. आणि तो मांडत असताना बाकी बरेच लोक म्हणतात पण मी एक जण मला बोलत असताना की असं वाटतं काही वेळेला की जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष भेटतात, तर त्यांची केमिस्ट्री असते काहीतरी, आणि ती केमिस्ट्री न सांगितली तरी जशी खुशबू येते तसं ते सुगंध कळतो. आता एवढं सगळं निरीक्षण करायला वेळ पण नसतो, आणि असं आपण निरीक्षण केलं तर लोक म्हणतील यांचं लक्ष कुठे नक्की. पण तू नानीचं सगळं वागणं आणि बोलताना गाभाऱ्याचा वास त्या मदतीला येणाऱ्या माणसाला येत असतो, हे तुझ्या सुरुवातीला लक्षातच आलं नाही. ते पण आपल्यासारख्या
म्हणजे मी म्हणेन अवखळ किंवा विक्षिप्त बायकांना पहिला वास येतो म्हटलं ते असाच वास येतो डोक्यामध्ये, काहीतरी वाटत वास येतो. त्याच्यामुळे पण तू अगदी अंजळपणाने मांडलेलेस की तुला त्या वासांचे कसे वास वाटले की तसा वास येतोय का म्हणून. आणि या सगळ्यामध्ये मला एक दिसतंय की हा सगळा सुगंध, त्याचा वास, त्या सगळ्या आठवणींचाच एक वेगळा बकुळाच्या फुलासारखा सुगंध आहे. आणि त्याच्यामुळे ते का ते भुईपरमळ, परिमळ म्हणजे त्याचा सुगंध, ते परिमळ हा शब्द असणार त्याचं हे होऊन श्लेष होऊन तो भुईपरमळ असं झालेलं आहे. तर तो परिमळ तुझ्या लेखनामध्ये संपूर्णपणाने सातत्याने जाणवतोय आणि खूप छान आहे. त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोचताना त्यातले काही काही शब्द, एक शब्द जो पहिलाच होता कडतवणी, कडतवणी, तो डोक्यावरून गेला होता म्हणजे काय असा. परंतु नवीन नवीन शब्दही भाषेतले, त्यामुळे मी अशा वेळेला जिथे जाते रत्नागिरीला कधी भाषणाला वगैरे तर असा शब्द वापरून मी त्यांना इम्प्रेस करू शकते. हा पण मला फायदा होतो. वेगळेपण दोन्ही लेखांच्या मध्ये फार छान जाणवलं. रेणुका, तुमच्या कविता ज्या आहेत अतिशय सुंदर, संवादाचं आहे, घराघरामधलं दृश्य आणि खरंच आहे की आजी, मुलगी आणि हे ते इतकं मनोरम असतं ना. आमच्याही घरामध्ये आहेत. आता आता तर माझी नात फारच लहान आहे. तिचा संवाद म्हणजे फारच ती दादागिरीच असते. तिचा संवाद म्हणजे किंवा ताईगिरी सगळं ते म्हणेल तेच आपण करत असतो. पण जसजशा मुली मोठ्या होतात तसं आई मुलीची मैत्री होते. त्याचे पण फार अतिशय सुंदर असं मांडणी अनेक लेखिकांनी केलेली आहे. आणि काही वेळेला मुलगीच आईची हळूहळू जागा घेते आणि आई तिची मुलगी झालेली असते. अशा प्रकारने ते करत असताना आजीबद्दलचा तो संवाद पण सुंदर आहे. फुटपाथ पण बदलत्या एक जात असताना निरीक्षण एका मुलाच्या मानसिकतेत तुम्ही खूप छान गेलेले आहात. आणि खरवडमध्ये तुम्ही जे म्हणतात नॉनस्टिक भांडी आता आली, तळाशी आता काही चिकटतच नाही, तशीच नाती सुद्धा झाली आहेत असं म्हणताय ते खरं आहे. कारण आपण जे संवाद म्हणून घेतो, मला सोशल माध्यमांवर टीका करायला फार आवडत नाही, कारण आपण सगळेच जण त्यातच जगतोय आणि त्यामध्ये फार खूप बदल करता येईल किंवा आपण त्याच्यामध्ये आसपासच्या लोकांना विक्षिप्त वाटू नये त्यामुळे तितपत आपण ते सांभाळत असतो. परंतु इतकं तपशीलवार जेवढं संवाद व्हॉट्सअपवरती किंवा इतर कशातून होईल, तर तेवढा प्रत्यक्ष ती माणसं भेटल्यावर होईलच संवाद असं नाहीये. कारण ते अनाम चेहरा असतो, तेवढी ओळख नसते, फॉर्मॅलिटी नसतात आणि म्हणूनच आपण बघतो की अनेक वेळेला तो संवाद जो आहे तो सुद्धा प्रत्यक्ष संवादाची जागा घेतोय. आणि त्या दृष्टिकोनातून नात्यांवरती भाष्य सुंदर केलेले आहे. आरशाच्या बद्दल तुम्ही चांगलं एक सांगितलेलं आहे की सांगत दर्पणा कशी मी दिसते, हा स्वतः स्वतःला कधी स्त्रीने अनेक वर्षापासून मी छानच दिसते असं तिला मनातून वाटतं. पण अलीकडे मी असं सांगते बऱ्याच जणांना की रेणुका की मला मी सुंदर वाटते हे न लाजता सांगता आलं पाहिजे आपल्याला. नाहीतर मग बऱ्याच वेळेला स्त्रिया स्वतःच्या इतक्या न्यूनगंडात अडकलेल्या असतात की आपण चांगले नाही, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे याच्यामध्ये आयुष्याची बरीचशी वर्ष ती घालवते आणि नंतर तिला लक्षात येतं की आपण खरंच अनेक जणांनी सुंदर त्यांना वाटलं म्हणून आपण सुंदर म्हटलंय स्वतःला. आणि म्हणून जी गुप्त गोष्टी असतात त्या आपल्या बरोबरच ती जाणार. काही भावना ज्या आहेत ते पण तुम्ही अगदी सत्यच मांडलेलं आहे. आणि कली बयोजिस आहे, बयोमध्ये एक खरं तर तुम्ही सोलापूरला तिथे राहत असल्यामुळे सुद्धा शेतकरी आत्महत्या धाराशिव किंवा आसपासच्या जिल्ह्यांमध्ये खूप झालं मॅडम. बातम्या येतात आणि आपल्याला प्रश्न पडतो ती बाई भेटल्यावर कुठल्या ताकदीने ही बाई आता परत जमिनीची ताकद ठेवून उभी राहत असेल, कारण तिला तर पर्यायच राहत. आणि म्हणून तुम्ही जे म्हटले माय काय म्हणू तुला दुर्गा अन्नपूर्णा का कालिका, हे शब्दशः अगदी खरं वाटणारी भावना आहे त्याच्यामधली जी आहे ते. आणि पूर्वी तुम्हाला आठवतं काही मी समीक्षकांची नावं मुद्दाम घेत नाहीये की महिलांना काही साहित्यच कळत नाही, महिला अमुकच एका वर्तुळात लिहितात, महिलांचं साहित्य म्हणजे हे असंच आहे दुपारच्या वेळेत वाचायचं, अशा पद्धतीची एक चर्चा होती. पण ती चर्चा अलीकडे पूर्ण थांबलेली आहे. कोणी आता असं म्हणत नाही, एखादेच हिंमत होत नसेल असं काही म्हणायची. पण मोठ्या प्रमाणात चौकटीच्या बाहेर लिहायला लागलेले आहेत. आणि तसं आपण जरी कुठल्याही मध्यमवर्गात किंवा वेगळ्या क्लासमध्ये जन्मलो असलो जातीमध्ये, तरी तिचं स्त्रीचं दुःख स्वतःच स्वतःला जाणवणं हे तुमच्या कवितेतून दिसतंय. आणि शेवटचं तर मला तुमची जी कविता आहे झाडाची, ती मला फार आवडते. झाड व्हावंसं वाटतं. मला पण वाटतं राजकारणात आपण एक झाडच होऊन जावं, कारण उगाच नको ती माणसं आम्ही तुमचे शिष्य आहोत आणि ते जे काय करत असतात त्याच्यापेक्षा असं वाटतं आपण झाड असलेलं बरं, म्हणजे आपलं झाड, आपला मोहर, आपली फुलं आपल्या पोती राहतील, तर त्याचं सुद्धा काय मिळेल बघावं.
त्या दृष्टिकोनातून वागावंसं वाटतं. ही पण वा वा. कविता वेगळा अनुभव देणारी आहे. त्यामुळे दोघी Thank you. जणींनी काही वेळेला काय होतं, साहित्य रंगाचा कार्यक्रम होतो ना आणि दिवसभर खूप काम चांगलंही झालेलं असतं. पण अगदी दिवस सार्थकी लागलेला वाटतो तो म्हणजे साहित्य रंगमध्ये हे ऐकल्यावरती आणि त्याच्यावरती आपण जेव्हा व्यक्त होतो त्यावेळेला. त्या दृष्टिकोनात आणि तो कायम राहिलेला असतो आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा बघण्याच्या दृष्टिकोनातून. यासाठी म्हणून दोघींचंही विशेष कौतुक. आणि दोघी जणी एक काय झालंय थोडंसं की सौम्य व्यक्तिमत्वाच्या स्त्रिया पण ताकदीने लिहू शकतात अशी प्रतिमा अजून समाजात नाहीये. बऱ्याच वेळेला स्त्रीवादी किंवा स्त्रीचं संवेदनशीलपणाने मांडणं म्हणजे अमुक एक त्यांच्या मनात प्रतिमा झालेली आहे अशी काहीतरी. तर मला असं वाटतं की त्या दोन्ही प्रतिमांना छेद देऊन तुम्ही स्वतःचं अस्तित्व ज्या आत्मविश्वासाने आणि साहित्यावरच्या आणि आसपासच्या जगावरच्या प्रेमाने व्यक्त करतायत, ते प्रेम जे आहे, ते संवेदनशीलता जी आहे, तीच आपल्याला स्त्रियांना, स्त्री साहित्याला, एकूण साहित्याला पुढे तारून नेणार आहे अशी मला खात्री तुमच्या दोघींच्या साहित्यातून वाटते. धन्यवाद. वा वा. खरंच आहे, दोघींनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये, शब्दामध्ये आपले अनुभव मांडलेले आहेत. आणि अनुभव जेव्हा एकत्र येतात तेव्हा निश्चितच एक साहित्य, कलाकृती या उत्तम रीतीने तयार होत असतात. त्यामुळे खूप छान दोघींच्याही लेखनातनं ते सतत जाणवलं. रश्मीताई, तुमची पुस्तकं कुठे मिळतील? दोन्ही पुस्तकं त्याविषयी आम्हाला सांगा. म्हणजे ऑनलाईन सुद्धा जर पुस्तक मिळत असेल तर त्या पद्धतीने वाचक तुमच्या पुस्तकांपर्यंत पोहोचतील. तर तुमची पुस्तकं कुठे मिळू शकतात त्याविषयी सांगा. माझं पहिलं पुस्तक मॅजेस्टिकने केलंय, भुईरिंगण, आणि दुसरी आवृत्ती आम्हीच केली आहे सुरंगी प्रकाशन या नावाने. बरं. तर ते मी रत्नागिरीमध्येच वितरण एका मुलीला दिलंय, ती करते. अच्छा. हा, आणि ती शाळा पण कॉलेज पण शिकते आणि माझ्या पुस्तकाचं वितरण करते. जो वा. काय इतरांना द्यायचा तो मी तिला, आणि तिचा छान तो एक व्यवसायात तिच्या त्या व्यवसाय म्हणूया त्याला गंमत आली आहे तिला. आणि दुसरं माझं पुस्तक भुईपरमळ, ते मौजेचंच आहे, मौज प्रकाशन गृहकडेच वितरण आहे त्याचं, बरं. त्यामुळे ते तिथे मिळतं. आणि कथासंग्रह आणि अजून एक ललित लेख येतोय, कमळगंधही येत्या कथासंग्रहामध्ये असेल. त्या कथासंग्रहाचं नावच कमळगंध आहे. खूप मोठी कथा आहे, मी थोडस 7 मिनिटात बसवली आणि ऐकलं. मग ते बरोबर. जरा उदाहरण होत असेल थोडीशी वेळेत बसवण्याच्या दृष्टीने. पण काय असतं हो, हो, आपल्याला हो. सगळ्यांना लोक एक तर अनेक जण म्हणतात की या माध्यमामध्ये फक्त 12 ते 13 मिनिटच लोक बघतात, त्याच्यामुळे थोडं बरोबर, असलं की आम्ही बरोबर. लक्षात घेता नंतर हे बोर करतो. होत. की ते कोण बघत नाही एवढं लांब. पण आम्ही म्हटलं ज्यांना आवड आहे ते बघतील, कारण मी परदेशात काही वाहिन्या पाहिलेल्या आहेत की 1-1.5 तासाची एका साहित्यिकाची मुलाखत असते आणि लोक तासंतास ज्यांना वेळ असतो ते वेळ काढून बघतात. किंवा पॉडकास्ट वरती सुद्धा असं बघतात बराच वेळ. 1.5-2 तासाच्या मुलाखती आपणही पाहिलेल्या आहेत. तर मला नेहमी असं वाटतं कधी आपलं पुढचं वेगवेगळे जे उपक्रम होतील त्याच्यामध्ये असं तपशीलवार सगळं एक काम करणं. आणि तुमची तर आता अजून 2 पुस्तकं होत आहेत, पण आम्ही बऱ्याच साहित्यिकांनाही सांगतो की 5, 6, 10 पुस्तकं अशी झाली की समग्र वाङ्मय केलं एकत्र तर ते फार बरं पडतं. कारण रसिकांना एक पुस्तक शोधणं आणि त्याचे कॉपी उपलब्ध राहणं हा फार मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे एकत्र ते मिळत नाही. आणि कविता उमलते तसं लेख किंवा सगळं साहित्य दर 10 वर्षांनी थोडं लिखाणाची शैली बदलते. अनुभव पुढे आपण त्या वाटेने चालत जातो. तर त्या दृष्टीने खूप छान वाटलं दोघींना भेटून. बरोबर. आणि थोडं जरी रश्मीताई तुम्हाला वेळेअभावी छोटं जरी करावं लागलं असलं तरी त्यातनं आम्हाला त्याचा जो गंध आहे तो आम्हाला कळलेला आहे. मलाही आनंद झाला, मलाही तो आनंद मिळाला वाचनाचा, थोडं का असेना पण तो आनंद मिळाला. आणि आज नीलमताईशी असं प्रत्यक्ष बोलता आलं. हो. याचा मला आनंद होतोय. ताई, तुम्ही या नक्की सोलापूरला आमच्याकडे. नक्कीच. आणि रेणुकाताई, तुमच्याही पुस्तकांविषयी आम्हाला सांगा की ती पुस्तकं कुठे उपलब्ध होतील, म्हणजे वाचक त्याप्रमाणे त्याच्याकडे जातील. सध्या तर 2 पुस्तकं माझी तयार आहेत, पण त्याचं वितरण मी सोलापूरमध्येच करते. ओके. हो. आणि तिसरं पुस्तक आता तयार झालंय, ते आता 25 एप्रिलला नायगावकर सरांच्या हस्ते त्याचं प्रकाशन आहे. तर त्याचं वितरण आता मी इथेच करणार आहे. बरोबर. म्हणजे तुमच्यापर्यंत मंडळी पोहोचतील आणि ती पुस्तकं मिळतील. त्यामुळे
तुमच्या पुस्तकाला साहित्य रंगकडनं खूप छान शुभेच्छा आणि असंच तुमचं पुढचं लेखनही उत्तम रीतीने होत राहो अशी अपेक्षा आणि सदिच्छा व्यक्त करते. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या शुक्रवारी आपण भेटणार आहोत अशाच 2 लेखकांसह. मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.